चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीनं आरसीबीच्या विजयोत्सवाला गालबोट लागले। नियोजन शून्य आयोजनामुळे 11 निष्पापांचा बळी गेला, 33हून अधिक जखमी झाले। या घटनेनंतर राजकारण रंगलं, काँग्रेसवर विरोधकांनी आग पाखड केली। तर चला पाहूयात चिन्नास्वामी स्टेडियमची चेंगराचेंगरी ते मुंबईच्या गर्दीच्या नियोजनाच्या यशापर्यंतची कहाणी। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने IPLची ट्रॉफी जिंकली आणि विजयोत्सवाची लाखोंच्या संख्येने चाहते चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर जमले। मात्र पोलीस आणि प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे 11 निष्पापांचे बळी गेले, 33हून अधिक जखमी झाले। या चेंगराचेंगरीत कुणी आपला भाऊ गमावला, कुणी आपला मुलगा गमावला, तोही डोळ्यांसमोर। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरीची घटना हादरवणारी आहे। मात्र घटनेनंतर नेहमीप्रमाणेच राजकारण सुरू झालं। कर्नाटक हायकोर्टाच्या कडक पवित्र्यानंतर भानावर आलेल्या काँग्रेसने कारवाईला सुरुवात केली। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मार्केटिंग हेड निखिल सोसलेला पोलिसांनी अटक केलीये, तर अन्य तिघांना ताब्यात घेतलंय। याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी चेंगराचेंगरीसाठी पोलिसांना जबाबदार धरलं। राज्य सरकारनं पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय। बंगळुरूचे पोलीस बी दयानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार, पोलीस आयुक्त शेखर, ACP बाळकृष्ण आणि पोलीस निरीक्षक गिरीश यांना निलंबित केले। दुसरीकडे चेंगराचेंगरीच्या घटनेवरून कर्नाटकात राजकारण तापलंय। ढिसाळ नियोजन, काँग्रेस सरकार जबाबदार असल्याची टीका भाजपाने केली आहे। भाजपाने हा नियोजनाचा अभाव आणि निष्काळजीपणा असल्याचा आरोप काँग्रेसवर केलाय। काँग्रेसने मात्र याला दुर्दैवी घटना म्हणत RCB मॅनेजमेंटवर बोट ठेवलं। मात्र राजकीय दृष्ट्या काँग्रेस सरकारवर दबाव वाढला। ही चेंगराचेंगरी म्हणजे कर्नाटक सरकारचं अपयश असा ठपका विरोधकांनी ठेवलाय। त्यातच कर्नाटक हायकोर्टाने दखल घेतल्याने काँग्रेस सरकारच्या अडचणी वाढल्या। मात्र एवढी टीका होऊनही काँग्रेस काही धडा घेईल असं वाटत नाही, अशी चर्चाही सुरू झाली आहे। गर्दीचं नियोजन कसं करायचं याचं उत्तम उदाहरण मुंबई पोलिसांनी घालून दिलंय। टीम इंडिया जेव्हा वर्ल्ड कप जिंकली तेव्हा मुंबईत विजयोत्सव साजरा करण्यात आला। मरीन ड्राईव्हवर तर लाखो चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती। यावेळी मुंबई पोलीस आणि क्रिकेट असोसिएशनने एकत्रित येऊन गर्दीचं नियोजन केलं। विजयोत्सवाच्या वेळी गर्दी व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली। यासाठी पोलीस अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांचा समावेश करण्यात आला। वेगवान असलेल्या मुंबईच्या वाहतुकीचंही योग्य नियोजन करण्यात आलं आणि वाहतूक कोंडी टाळण्यात आली। त्यासाठी वाहतूक व्यवस्थापनाने पुढाकार घेतला। विजयोत्सव साजरा करण्यासाठी वानखेडे स्टेडियम आणि इतर सार्वजनिक जागा निवडल्या गेल्या। योग्य नियोजन केलं तर चेंगराचेंगरी सारखे प्रसंग टाळता येतात, हे मुंबईनं दाखवून दिलंय। एकूणच चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडले ते काही पुन्हा येणार नाही। मात्र पुढच्या वेळी यातून काही धडा घेणं अपेक्षित आहे। या घटनेची नैतिक जबाबदारी काँग्रेसची आहे। विरोधकांनीही काँग्रेसला धारेवर धरलंय। चेंगराचेंगरीच्या घटनेवेळी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी कुंभमेळ्यातही बळी गेले तेव्हा आम्ही बोललो का, अशी प्रतिक्रिया दिली होती। ही प्रतिक्रिया म्हणजे काँग्रेसचा बेजबाबदारपणाच आहे, अशी चर्चा देशभरात सुरू आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।